शेतीमाल व वाहन चोरी करणाऱ्या आरोपितांना केले जेरबंद। म्हसरूळ पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकातील अधिकारी अंमलदार यांची उल्लेखनीय कामगिरी। शेतीमाल चोरी व वाहन चोरीचे 5 गुन्हे उघडकीस। त्या अनुषंगाने म्हसरूळ पोलीस ठाणेप्रमाणे दाखल असून सदर गुन्ह्याचे तपास पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दाखल गुन्ह्यात गुप्त बातमीदार मार्फतीने पोलीस हवालदार राकेश शिंदे यांना माहिती मिळाली की नमूद गुन्हा हा आरोपी नामे योगेश धोंडीराम गांगुर्डे याने त्याचे साथीदारासह केला असून नमूद गुन्हा करण्यासाठी वापरलेली व चोरलेली पिकअप गाडी हे दिंडोरी रोडने नाशिक शहरात येणार आहे अशी माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हसरूळ पोलीस ठाणे नाशिक शहर यांना कळवून त्यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे सदर आरोपितास गुन्हा उकल होण्याच्या दृष्टीने ताब्यात घेण्याकरिता गुन्हे शोध पथकासह हनुमान मंदिराजवळ दिंडोरी रोड नाशिक येथे सापळा रचला असता वरील नमूद वाहन सदर ठिकाण वेचतात त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपी हे गाडीसह पळाले। त्यावेळी पथकाने आरोपितांचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतलं। वरील आरोपी नामे योगेश धोंडीराम गांगुर्डे यांचे ताब्यात खालीलप्रमाणे 3 महिंद्रा कंपनीच्या पिकअप गाड्या अंदाजे किंमत 8,50,000 व 1 होंडा कंपनीचे दुचाकी व 2 मोबाईल फोन अंदाजे किंमत 84,500 मिळून आले आहेत। तसेच वर नमूद क्रमांक 1 ते 3 गुन्ह्यातील चोरीस गेलेले मुद्देमाल आरोपितांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आला। तो खालीलप्रमाणे 32 क्विंटल शेतमाल, त्यात सोयाबीन, गहू, तांदूळ, किंमत अंदाजे 1,53,000। एकूण हस्तगत मुद्देमालाची किंमत अंदाजे 10,87,500 एवढी आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।